चला इथं आपल्याला मस्त असा गावरान परीचा भोपळा बनवायचा आहे। त्यासाठी मी इथं तेल, जिरी, मोहरी फोडणीसाठी, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, लाल तिखट, घरचा काळा मसाला घेतला, शेंगदाणे घेतले, इथं कोथिंबीर आणि लसूण घेतला आहे। छान आता मी इथं शेंगदाणे भाजून घेते मस्त चुलीवर। थंडी खूप सुटली त्यामुळे मग आपल्याला थंडीत आपल्याला चांगलं आपल्याला शेकायला पण भेटतं आणि चुलीवरचा छान असा स्वयंपाक पण छान लागतो चुलीचा मस्त असा। म्हणून मला स्वयंपाक केलेला मला खूप आवडतं चुली स्वयंपाक करायला। इथं मस्त असा कवळा भोपळा घेतला आहे मी, छान चिरून घ्यायचा असा भोपळा। इथं आज आमची आत्या आली, ही वडिलाची आत्या आहे माझी, पुण्याला आली की माझ्याकडे गाठ घ्यायला येते। तिला पण खूप गार लागत होतं, तिला मला बस शेकायला चुली पुढं, कानाला हे वाळून बसली होती, म्हणली तू चिर भोपळा, मी शेंगदाणे हे भाजते। इथे छान मी आता भोपळा आहे ना चिरून घेतलाय। तिला मला तिकडं फोटो काढायचा तुझा, छानपैकी येतं मी भाजून घेते शेंगदाणे। तुम्ही पण अशी चुलीवर स्वयंपाक करत जा छानपैकी, चुलीची भाजी तर खूप छान लागते। मस्त म्हणलं भोपळ्याची भाजी आणि मस्त अशा बाजरीच्या भाकरी बनवायच्यात आपल्याला। आता शेंगदाणे भाजले आता छान आपले खरपूस, मस्त भोपळा आता धुवून घ्यायचा आहे आपल्याला। थोडं तेल टाकते मी, साध्या सोप्या पद्धतीत करा, असा भोपळा खूप छान लागतो। तेल छान तापले की तर जिरी, मोहरी फोडणीसाठी टाकायचं। आता सगळे मसाले टाकून घेते आता मी त्याच्यात। छान फोडणी झाली आता आपली, चांगला मसाला परतून घ्यायचा म्हणजे आपली तरी छान येते भाजीला। आता भोपळा टाकून घेते। चुलीवच्या जेवणासर गॅसला पण येत नाही, किती पण तुम्ही अशी गॅसवर भाजी काय असे मस्त सगळं टाकून बघा तरी चव नाही राहत। हे तर भोपळ्याला साधं सिंपल तुम्ही टाका तरी भोपळ्याला छान चव लागते। कोथिंबीर नसते तरी भाजी छान लागते, म्हणजे गॅसवरचं वेगळं आणि चुलीवचं तर वेगळंच लागतं। त्यामुळे असं चुलीवर स्वयंपाक बनवत जावं, थंडीत छान वाटतं। इथं मस्त आता भोपळा परतून वगैरे त्यात पाणी टाकले, मीठ टाकून घेतले, छान आता कडा आणायचा त्याला। तोपर्यंत शेंगदाणे, कोथिंबीर आणि लसूण हे आपल्याला बारीक करायचं आहे। आता हे कोथिंबीर, लसूण, शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला। आता उकळी आली का नंतर मग वरनं वाटण टाकून द्यायचं, तोपर्यंत भोपळा छान शिजून द्यायचा। चालले होते आमच्या इथं मस्त अशा गप्पा। आमच्या आत्याला जरा मोठ्याने बोलावं लागतं, तिला ऐकाय कमी येतं थोडंसं, म्हणून मोठ्याने बोलावं लागतं। मग चालल्या त्या गप्पा, छान असा व्हिडिओ बघत राहा।
आपला मस्त त्या भोपळ्याची भाजी झाली. तर मस्त आता माझ्या भाकरी पण झाल्या तर छान अशा कडक बाजरीच्या भाकरी वरतीच भाजल्या मी तव्यावरती. खूप छान कडक लागतात भाकरी, बाजरीच्या भाकरी. आमच्या आत्याला पण बाजरीची भाकर खूप आवडते. चला तर मग या जेवायला मस्त गरम गरम बाजरीची भाकरी आणि मस्त असं भोपळ्याची भाजी. आणि आता शेवट मी वरणाला फोडणी दिली. बघू शकता कढईत वरण आहे. चांगला हार राहतो ना शेवटपर्यंत, मग वरच ठेवलं वरण. चला शुभरात्री सगळ्यांना. गुड नाईट, बाय बाय. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.